कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं ऑपरेशन ऑन वेक्टर. जर सपोज तुम्हाला जर वेक्टर्स दिले असतील तर दिलेल्या वेक्टर्सवरती आपण डिफरंट टाईपचे ऑपरेशन करू शकतो. दिलेल्या दोन वेक्टरवरती आपण ॲडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो किंवा मल्टिप्लिकेशन करू शकतो. आपण शेवटच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलं होतं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. आता बघा, दिलेल्या दोन वेक्टरचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करतात त्यावेळेस तुमचं आन्सर एक तर स्केलर येऊ शकतं किंवा वेक्टर येऊ शकतं. मीन्स दिलेल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे आपण दोन वेनं करू शकतो. सपोज करा, फर्स्ट बघा, सपोज तुम्हाला जर दोन वेक्टर दिले असतील, आणि दिलेल्या दोन वेक्टरचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करतात त्यावेळेस तुमचं आन्सर जर स्केलर आलं, काय म्हटलं मी, तुम्हाला दिलेल्या दोन वेक्टरचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करताल त्यावेळेस जर तुमचं आन्सर स्केलर आलं तर त्या मल्टिप्लिकेशनला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. त्या मल्टिप्लिकेशनला काय म्हणायचं? स्केलर प्रोडक्ट. समजलं? किंवा त्याला दुसरं नाव आहे डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. काय म्हटलं मी? आणखी एकदा रिपीट करतो. जर तुम्हाला दोन वेक्टर दिले असतील आणि दिलेल्या दोन वेक्टरचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करताल त्यावेळेस तुमचं आन्सर हे जर स्केलर येत असेल तर त्याला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. लक्षात? त्या मल्टिप्लिकेशनला काय म्हणायचं? स्केलर प्रोडक्ट. आणि त्याला दुसरं नाव आहे डॉट प्रोडक्ट. सपोज करा, तुम्हाला जर दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर ए अँड वेक्टर बी. तुम्हाला जर दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर ए अँड वेक्टर बी. वेक्टर ए आणि वेक्टर बी ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय करताल त्यावेळेस जर तुमचं आन्सर हे स्केलर येत असेल, ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए अँड वेक्टर बी जर ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करताल त्यावेळेस जर तुमचा आन्सर जर स्केलर येत असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला काय म्हणायचं? स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. आता बघा, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर स्केलर येत असेल तर मल्टिप्लिकेशन म्हणून आपण इथं कोणतं साईन यूज करतो? डॉट. समजलं? जर दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलर येत असेल तर मल्टिप्लिकेशन म्हणून मी इथं कोणतं साईन यूज करतो? डॉट. म्हणून ह्या मल्टिप्लिकेशनला आपण काय म्हणतो? डॉट प्रोडक्ट. ठीक आहे. आता बघा, डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असतो मग? वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थीटा. ठीक आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी कॉस थीटा. आता हा जो थीटा असतो, थीटा इज अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. थीटा काय असतो? अँगल असतो. कुणामधला? वेक्टर ए अँड वेक्टर बी मधला अँगल काय असतो? थीटा. समजलं? एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल, सपोज करा तुम्ही जर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केलात, तर काय येत असतं? वर्क. जर तुम्ही दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलात तर तुमचं आन्सर काय आलं? स्केलर. ठीक आहे. ह्याला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. आणि मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल कोणता यूज करतो आपण? डॉट. आता बघा, फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्यानंतर डिस्प्लेसमेंट ही पण वेक्टर क्वांटिटी आहे. तुमचा आन्सर काय आलंय? स्केलर. वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे. लक्षात? आणि स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन नसतं. सेकंड एक्झाम्पल बघा. आता हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड बघा, जर तुम्ही फोर्स इंटू वेलॉसिटी केलात, तर तुमचा आन्सर काय येतं? पॉवर. ठीक आहे. आता पॉवर
ही स्केलर क्वांटिटी आहे, फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन स्केलर आलंय, म्हणून ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साइन कोणतं यूज करायचं, डॉट. समजलं. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर स्केलर येत असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला काय म्हणायचं, स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. आणि त्यांचा फॉर्म्युला काय असतो, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी कॉस थीटा. हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. ह्याच्या प्रॉपर्टी काय आहेत, ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स, हे सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्या. ठीक आहे. आता बघा सेकंड, हे झालं फर्स्ट कंडिशन, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं स्केलर आलं. आता सेकंड बघा, जर सपोज करा दिलेल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर वेक्टर आलं, दिलेल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर वेक्टर आलं तर त्या मल्टिप्लिकेशनला म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट. त्याला म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट. समजलं. काय सेकंड कंडिशन, जर दिलेल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे जर वेक्टर आलं तर त्या मल्टिप्लिकेशनला म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट, किंवा ह्याला दुसरं नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. ह्याला दुसरं नाव काय, क्रॉस प्रोडक्ट. आता बघा सपोज करा तुम्हाला जर दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर ए अँड वेक्टर बी, जर दिलेल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे जर वेक्टर आलं म्हणजे हे असं, बरोबर आहे. वेक्टर आपण असंच लिहितो ना. दिलेल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर वेक्टर येत असेल तर त्याला म्हणतो आपण वेक्टर प्रोडक्ट. त्या मल्टिप्लिकेशनला काय म्हणतो आपण, वेक्टर प्रोडक्ट. आणि दोन वेक्टरमध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आपण काय यूज करतो, क्रॉस. बरोबर आहे. दोन वेक्टरमध्ये आपण मल्टिप्लिकेशनचं साइन कोणतं यूज करतो, क्रॉस. म्हणून ह्याला आणखी काय नाव आहे दुसरं, क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा आता क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असतो बघा, ए क्रॉस बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. लक्षात. काय म्हटलं मी, आणखी एकदा रिपीट करतो. जर दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे जर वेक्टर येत असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला आपण काय म्हणतो, वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे वेक्टर आलंय आणि वेक्टरला मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन असतं. वेक्टरला मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन असतं. बघा आता ए क्रॉस बी केलं मी, काय आलं, मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थीटा. हे जे झालं मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी हे झालं मॅग्निट्यूड. हे काय झालं, मॅग्निट्यूड. सी वेक्टरचं मॅग्निट्यूड. आणि वेक्टरला डायरेक्शन पण असते, एन कॅप म्हणजेच युनिट वेक्टर. हे काय झालं, डायरेक्शन. समजलं. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे काय येत असतं, जर वेक्टर येत असेल तर त्याला म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट. आणि फॉर्म्युला काय असतो, मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थीटा एन कॅप. एन कॅप हे फक्त डायरेक्शनसाठी यूज करतात. समजलं. तुमचं मल्टिप्लिकेशन काय यायला लागले, वेक्टर. मग वेक्टर कसं रिप्रेझेंट करतो आपण, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल सपोज करा तुम्ही जर रेडियस वेक्टर आणि फोर्स वेक्टर ह्यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलात तर तुमचं आन्सर काय येतं, टॉर्क वेक्टर. रेडियस वेक्टर आणि फोर्स वेक्टर ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलात तर काय येतं तुमचं आन्सर, टॉर्क वेक्टर. जर तुमचा आन्सर जर वेक्टर येत असेल तर ह्या मल्टिप्लिकेशनला आपण काय म्हणतो, वेक्टर प्रोडक्ट. आणि मल्टिप्लिकेशनसाठी आपण साइन कोणती यूज करतो, क्रॉस. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल बघा. सपोज करा जर
सेकंड एक्झाम्पल, सपोज करा अँग्युलर वेलॉसिटी आणि जर तुम्ही रेडियसचं मल्टिप्लिकेशन केलात तर तुमचं आन्सर काय येतं, लिनियर वेलॉसिटी. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर वेक्टर येत असेल तर आपण मल्टिप्लिकेशन म्हणून आपण कोणतं साईन यूज करतो, क्रॉस. आलं लक्षात, इथपर्यंत आलं लक्षात. आता आजचा पॉईंट आपला कोणता आहे, वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. हे फक्त इंट्रोडक्शन झालं. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये इन डिटेल बघायचं आहे वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. समजलं, वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट हे काय असतं. ज्यावेळेस तुम्ही दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करतात आणि जर तुमचं आन्सर हे जर वेक्टर येत असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला काय म्हणायचं, वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. चला तर मग आजचा नवीन पॉईंट टाका, क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर ह्यामधला सेकंड टाईप, वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. पहिला पॉईंट स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट हे मी मागच्या लेक्चरमध्ये घेतलं आहे. जर कुणी पहिलं लेक्चर पाहिलं नसेल तर पहिलं लेक्चर पाहूनच ह्या लेक्चरवरती यायचं, नाहीतर काही समजणार नाही. टाका मग सेकंड पॉईंट, वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट ह्यालाच आपण दुसरं काय म्हणतो, क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, अगोदर मी डेफिनेशन लिहिल, वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट is multiplication of vector. Vector product or cross product is the multiplication of vector which gives vector. आता बघा, सपोज करा तुम्हाला जर दोन वेक्टर दिले असतील, वेक्टर बी अँड वेक्टर ए. ज्यावेळेस तुम्ही ह्यांचा वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट घेतात त्यावेळेस तुमचं आन्सर काय येतं बघा, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. हे झालं क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता ह्याला अगोदर बॉक्स करा कारण हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे क्रॉस प्रोडक्टचा. ठीक आहे, साइन प्रोडक्टचा फॉर्म्युला काय होता, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थीटा. ही पूर्ण स्केलर क्वांटिटी होती. ठीक आहे, इथं बघा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे म्हणजे ही वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये खाली लिहा वेर मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी साइन थीटा इज मॅग्निट्यूड ऑफ resultant vector is magnitude of resultant vector आणि n cap is direction of resultant vector. लक्षात, ज्यावेळेस तुम्ही ए क्रॉस बी करतात त्यावेळेस तुमचं आन्सर काय येत असतं, वेक्टरच येत असतं. ठीक आहे, आणि वेक्टर कसं रिप्रेझेंट करतो आपण, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए आणि वेक्टर बी ह्याचं ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतात त्यावेळेस जो तुमचा रिझल्टंट येतो, ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी घेतात त्यावेळेस तुमचा जो रिझल्टंट वेक्टर येतो ते वेक्टर इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू वेक्टर ए
अँड वेक्टर बी. समजलं मी काय म्हटलं? ज्यावेळेस तुम्ही दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घेतात त्यावेळेस तुमचा जो रिझल्टंट वेक्टर येत असतो तो ऑलवेज परपेंडिक्युलर टू वेक्टर ए अँड वेक्टर बी. आता परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर रिझल्टंट वेक्टर सी हा परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर वरी पण येऊ शकतो किंवा खाली पण येऊ शकतो. रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन वरी पण असू शकते किंवा खाली पण असू शकते. ठीक आहे. एन कॅप इज द युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टर तुमच्याकडे 3 आहेत. कोणकोणते युनिट वेक्टर आहेत? सपोज हा एक्स ॲक्सिस असेल तर एक्स ॲक्सिसवरती कोणतं युनिट वेक्टर आहे? आय कॅप. वाय ॲक्सिसवरती कोणतं युनिट वेक्टर आहे? जे कॅप. आणि हा जर झेड ॲक्सिस असेल तर त्याच्यावरती कोणतं युनिट वेक्टर आहे? के कॅप. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करताल, ज्यावेळेस तुम्ही दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट घेताल त्यावेळेस तुमचा रिझल्टंट वेक्टर हा परपेंडिक्युलर असतो तुमच्या गिव्हन वेक्टरला. त्याची डायरेक्शन वरी पण असू शकते किंवा खाली पण असू शकते. ठीक आहे. डायरेक्शन काढण्यासाठी हे वेगळे रूल असतात. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात आली, ज्यावेळेस तुम्ही वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट घेतात त्यावेळेस तुमचा आन्सर हे वेक्टरच येतं. ठीक आहे. त्या वेक्टरची डायरेक्शन कशाने दाखवतो आपण? एन कॅपनं. मग ती डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा 2 रूल्स आहेत. समजलं? आता खाली लिहा डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. तुमचा रिझल्टंट वेक्टर कोणता आहे? सी आहे. परंतु सी हा खाली आहे का वर आहे का आणखी कुठं आहे हे आपण कसं फाइंड आउट करतो? बाय थंब रूल किंवा बाय स्क्रू रूल. समजलं? खाली लिहा द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर और द डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. द डायरेक्शन of A cross B. The direction of A small cross B is given by एकतर आपण राईट हँड थंब रूल यूज करू शकतो किंवा स्क्रू रूल यूज करू शकतो. काय म्हटलं मी? दोन वेक्टरचं ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेताल त्यावेळेस तुमचा रिझल्टंट हा काय असतो? पुन्हा वेक्टरच असतो आणि त्या वेक्टरची डायरेक्शन आपण युनिट वेक्टरनं देतो. ठीक आहे. परंतु युनिट वेक्टर तुमच्याकडे 3 आहेत, आय कॅप, जे कॅप, के कॅप. मग कोणता घ्यायचं रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन? रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण एकतर राईट हँड थंब रूल यूज करतो किंवा स्क्यू रूल यूज करतो. ठीक आहे. हे एन कॅपची डायरेक्शन काढण्यासाठी, एन कॅप युनिट वेक्टर आहे, युनिट वेक्टर 3 आहेत, आय कॅप, जे कॅप, के कॅप. मग रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काढण्यासाठी एकतर आपण राईट हँड थंब रूल यूज करतो किंवा स्क्रू रूल यूज करतो. आता राईट हँड थंब रूल कसा यूज करायचा हे मी अगोदर सांगेल आणि त्यानंतर स्क्रू रूल. परंतु दोघांपैकी एक लक्षात ठेवलं की तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. फर्स्ट लिहा आता राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल. फर्स्ट टाका आता राईट हँड थंब रूल. ठीक आहे. राईट हँड थंब रूल काय यूज करायचा? तुम्हाला रिझल्टंट वेक्टर जो सी आलाय तुमचा, रिझल्टंट वेक्टर ए क्रॉस बी केल्यानंतर जो सी आलाय, सी वेक्टर, त्या सी वेक्टरची तुम्हाला डायरेक्शन फाइंड आउट करायची. ठीक आहे. हा सी वेक्टर नेहमी परपेंडिक्युलर असतो ए वेक्टरला आणि बी वेक्टरला. परंतु परपेंडिक्युलर हा एक्स ॲक्सिसवरती पण असू शकतो, वाय पण असू शकतो आणि झेड पण असू शकतो. ठीक आहे. मग ह्या सी वेक्टरची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला राईट हँड थंब रूल यूज करावा लागतो. आता बघा राईट हँड थंब रूल कसा यूज करायचा? सपोज करा जर तुम्ही ए क्रॉस बी करत असताल, तर सगळ्यात अगोदर काय करायचं? वेक्टर ए आणि वेक्टर बी ह्या दोघांच्या टेल से टेल जॉईन करायचं.
तुम्हाला ए क्रॉस बीचं रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काढायची. मग डायरेक्शन कशी काढायची? बाय थंब रूलनं काढायची, राईट हँड थंब रूलनं. मग थंब रूलनं डायरेक्शन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचं? वेक्टर ए आणि वेक्टर बीचं टेलला टेल जॉईन करायचं. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीला वेक्टर ए आहे, मग वेक्टर ए घेतला आणि सपोज करा वेक्टर बी असा होता, हे झालं वेक्टर बी. ह्या दोघांमधला अँगल किती आहे? थीटा आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मी वेक्टर ए आणि वेक्टर बी ह्या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन करेल त्यावेळेस तुमचं रिझल्टंट वेक्टर सी येणार आहे आणि त्या सीचं मला रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन काढायची आहे. मग रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन मी कसे काढत आहे आता? राईट हँड थंब रूलनं. ठीक आहे. आता बघा राईट हँड थंब रूल काय म्हणतो बघा. सगळ्यात अगोदर पहिली स्टेप काय? जॉईन टेल ऑफ बोथ वेक्टर. आता जागा पुरत नाही, इथं लिहितोय जॉईन टेल ऑफ बोथ वेक्टर. दिलेल्या दोन वेक्टरची टेलला टेल जॉईन करायचं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं? सेकंड स्टेप, तुमचा जो राईट हँड आहे, तो राईट हँड पहिल्या वेक्टरवरती ठेवायचा. पहिला वेक्टर कोणता आहे? वेक्टर ए. तर राईट हँड पहिल्या वेक्टरवरती ठेवायचा. ठीक आहे. किंवा तुम्ही असा ठेवा. सपोज करा दोन वेक्टर जर असे असतील, हा वेक्टर ए आणि हा वेक्टर बी. ठीक आहे. हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर बी आहे. तुमचा राईट हँड पहिल्या वेक्टरवरती ठेवायचा. पहिला वेक्टर कोणता आहे? वेक्टर ए. वेक्टर ए वरती ठेवायचा. तिथून तुमचे जे राईट हँडचे फिंगर्स आहेत ते कर्ल करायचे. कुठं कर्ल करायचे? वेक्टर बी कडे. ठीक आहे. आणि जो तुमचा थंब आहे तो काय देतो? तुमचं डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. समजलं? डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. काय करायचं? वेक्टर ए वरती तुमचे थंब ठेवायचे, फिंगर ठेवायचं आणि तुमचे फिंगर कर्ल करायचे. जो थंब असेल ते काय करेल? तुमचं डायरेक्शन देईल. ठीक आहे. मग डायरेक्शन कोणती येते? वरी येते. बरोबर आहे. हा वेक्टर ए, हा वेक्टर बी, ह्याच्यावरती मी फिंगर ठेवले आणि फिंगर कर्ल केले. डायरेक्शन कुठं आली आता? वरती. ठीक आहे. मीन्स वरती कोणता युनिट? वरी मीन्स कोणता ॲक्सिस असतो? वाय. आणि वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? जे कॅप. समजलं? वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? जे कॅप. म्हणजेच ह्या इक्वेशनला मी असं पण लिहू शकतो. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा. आता डायरेक्शन म्हणून मी काय यूज करेल? जे कॅप. समजलं? डायरेक्शन म्हणून मी कोणता युनिट वेक्टर यूज करेल? जे कॅप. कशामुळे जे कॅप यूज करेल? कारण मी राईट हँड थंब रूल यूज केला. ठीक आहे. थंब वेक्टर ए वरती ठेवला. हा वेक्टर ए आहे, हा बी आहे. ह्याच्यावरती मी राईट हँड ठेवला आणि कर्ल केले फिंगर. कुणाकडे कर्ल केले? वेक्टर बी कडे. ठीक आहे. तुमचा हा जो थंब आहे तो काय दाखवतो? रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन वर दाखवायले. वर कोणता युनिट वेक्टर असतो? जे कॅप. म्हणून युनिट वेक्टरच्या ठिकाणी मी काय लिहिलं आता? जे कॅप. ठीक आहे. आता बघा सेकंडमध्ये, हे झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंडमध्ये बघा, जर सपोज करा मी बी क्रॉस वेक्टर ए केला. सेकंड काय केलं? आता मी वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए केलं. आता वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए म्हटल्यानंतर पहिला वेक्टर कोणता आहे? बी. म्हणजे तुमचा राईट हँड तुम्ही कुठे ठेवणार? वेक्टर बी वरती. अगोदर टेल से टेल जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा राईट हँड कसा ठेवायचा बघा. वेक्टर ए इथं आहे, वेक्टर बी आहे. हा वेक्टर ए आहे, वेक्टर बी आहे. तुमचा राईट हँड वेक्टर बी वरती ठेवला. हा बी आहे. राईट हँड तुमचा वेक्टर बी वरती ठेवला आणि वेक्टर ए कडे कर्ल केला. मग तुमची डायरेक्शन कुठे यायला लागली? खाली. बरोबर आहे. हा वेक्टर तुमचा बी आहे, हा वेक्टर ए आहे. मी काय करतोय आता? बी क्रॉस ए करतोय. म्हणजेच तुमचा राईट हँड पहिल्यांदा कुठे ठेवायचा? बी वरती ठेवायचा आणि तिथून ए कडे घ्यायचा. हा बी आहे, हा ए आहे. राईट हँड इथे ठेवला
इकडे कर्ल केले फिंगर्स, तुमचं थंब काय दाखवायला लागले, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे, म्हणजेच इथं काय येईल, मी कसं कर्ल करायला लागलो, इकडं हे दोन वेक्टर ए हा बी आहे, बी पासून ए कडे, बी पासून ए कडे डायरेक्शन खाली, म्हणजेच रिझल्टंट वेक्टर तुमचा खाली येईल. आणि खाली कोणता असतो, मायनस जे कॅप वेक्टर, मायनस जे कॅप युनिट वेक्टर. समजलं, खाली कोणता ॲक्सिस असतो, मायनस वाय ॲक्सिस असतो, आणि मायनस वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो, मायनस जे कॅप. म्हणजेच तुम्ही ह्याला असंच लिहू शकतात, हे झालं तुमचं फर्स्ट, जर ए क्रॉस बी असेल तर, आणि जर बी क्रॉस ए असेल तर, बी क्रॉस ए असेल तर काय येतं मग, मॉड ऑफ वेक्टर बी, मॉड ऑफ वेक्टर बी इंटू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू साइन थीटा इंटू मायनस जे कॅप. ठीक आहे, समजलं काय केलं ते, राईट हँड थंब रूलचा यूज करून मी डायरेक्शन कशी काढली. जर सपोज करा, जर मी ए क्रॉस बी करत असेल तर राईट हँड तुमचा कशावरती ठेवायचा, वेक्टर ए वरती ठेवायचा. ठीक आहे, वेक्टर ए वरती ठेवला, हा वेक्टर ए, हा वेक्टर बी आहे, वेक्टर ए वरती ठेवायचा आणि बी कडे कर्ल करायचा. थंब वरती आहे, वरती कोणता ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिस, आणि वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो, जे कॅप. त्यानंतर बघा, जर तुम्ही बी क्रॉस ए करत असताल, जर तुम्ही बी क्रॉस ए करत असताल, मग रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कशी काढायची, तुमचा राईट हँड कशावरती ठेवायचा, बी वरती. ठीक आहे, आणि बी वरती तुम्ही असा टर्न नाही करायचा, असा हा मोठा अँगल येतो, नेहमी स्मॉल अँगल घ्यायचा. तुम्ही म्हणताल सर हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर बी आहे, मी हा राईट हँड इथं ठेवला आणि मी असं वापस असं फिरून इकडून आणतो, मोठा अँगल नाही घ्यायचा. डायरेक्शन काढताना नेहमी छोटा अँगल घ्यायचा, आणि छोटा अँगल घ्यायचा असेल तर मला असं इकडून नाही येतं, मला असं उलटं पकडावं लागेल. ठीक आहे, मग उलटं पकडलं की हा वेक्टर बी आहे, हा वेक्टर ए आहे, इकडून असं कर्ल केला, खाली आलं, खाली कोणता युनिट वेक्टर असतो, मायनस जे कॅप. बरोबर आहे, हे लक्षात आहे ना. हा एक्स ॲक्सिस, ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो, आय कॅप. हा वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो, जे कॅप. हा झेड ॲक्सिस, आणि झेड ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो, के कॅप. ठीक आहे, हे झालं तुमचं डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर किंवा डायरेक्शन ऑफ ए क्रॉस बी. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ ए क्रॉस बी, डायरेक्शन ऑफ ए क्रॉस बी किंवा रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन बाय थंब रूल. समजलं, बाय राईट हँड थंब रूल. सगळ्यात महत्त्वाचं होतं डायरेक्शन. ठीक आहे, आता ह्यानंतर आपण पाहणार आहेत आता प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रोडक्ट, किंवा त्याच्या अगोदर एक महत्त्वाचं पॉईंट असेल, स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. चला तर मग नवीन पॉईंट लिहा आता, स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. आता नेक्स्ट पॉईंट लिहा आता, स्पेशल केसेस, स्पेशल केसेस. आता बघा, आपण आत्तापर्यंत काय बघितलं, जर दिलेल्या दोन वेक्टरचा जर आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तुमचं आन्सर काय येत असतं, वेक्टरच येत असतं. दिलेल्या दोन वेक्टरचा ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतात त्यावेळेस तुमचं आन्सर काय येत असतं, वेक्टर येत असतं. वेक्टर येत असतं म्हणजे वेक्टरला मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन असतं. म्हणजेच मी ह्याला कसं लिहित असतो, ए क्रॉस बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. बरोबर आहे, वेक्टर सीला मी काय लिहिलं, मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी साइन थीटा एन कॅप. एन कॅप ही रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन असते, एन कॅप ही रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन असते, आणि ही डायरेक्शन आपण राईट हँड थंब रूल यूज करून
काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हा जो थीटा असतो, हा थीटा इज अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी मधला असतो. आणि वेक्टर ए आणि वेक्टर बी मधला अँगल आपण कसा काढू शकतो? दोन्ही वेक्टरला टेल से टेल जॉईन करायचं आणि अँगल काढायचा. ठीक आहे. आता बघा, स्पेशल केसमध्ये आपण 3 केस पाहणार आहेत. ठीक आहे. पहिली केस लिहा आता. केस फर्स्ट. इफ गिवन वेक्टर are parallel to each other. if given vector, जर दिलेले दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर if given vector are parallel to each other, that is angle between two vector is 0 degree. बरोबर आहे. जर दिलेले दोन वेक्टर जर एकमेकाशी पॅरलल असतील, ठीक आहे, पॅरलल असतील तर त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट किती येतो हे आपण काढणार आहेत. काय, सपोज करा हा आहे तुमचा वेक्टर ए आणि हा आहे वेक्टर बी. दिलेले दोन वेक्टर पॅरलल आहेत म्हणजेच ह्या दोघांमधला अँगल किती असतो? 0 डिग्री. त्यावेळेस त्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट किती येतो? कसं काढायचं मग? ए क्रॉस बी चा फॉर्म्युला मला माहिती आहे. वेक्टर ए इंटू वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. आता थीटा किती आहे तुमच्याकडे? 0 डिग्री. मीन्स वेक्टर ए वेक्टर बी साइन 0 डिग्री एन कॅप. साइन 0ची व्हॅल्यू किती येत असते? 0. म्हणजेच हे सगळंच काय झालं? 0. लक्षात. दिलेले दोन वेक्टर जर एकमेकासोबत जर पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा नेहमी काय येत असतो? 0. लक्षात. दिलेले दोन वेक्टर जर एकमेकासोबत जर पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट नेहमी काय येत असतो? 0. ही झाली तुमची पहिली केस. आता लिहा केस सेकंड. इफ गिवन वेक्टर आर anti-parallel to each other. If given vector are anti-parallel to each other. If given vector are anti-parallel to each other means जर दिलेले दोन वेक्टर, सपोज वेक्टर ए आहे आणि हा आहे वेक्टर बी, हा एकमेकाशी अँटी पॅरलल आहेत म्हणजेच ह्या दोघांमधला अँगल किती डिग्री असतो? 180 डिग्री. दॅट इज थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. जर दिलेले दोन वेक्टर जर अँटी पॅरलल असतील तर त्या दोघांमधला क्रॉस प्रोडक्ट किती येतो बघा आता. ए क्रॉस बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. ठीक आहे. मग मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी काय येईल? मग मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी साइन 180 डिग्री. ठीक आहे. पुन्हा साइन 180 डिग्री काय येत असतं? 0. वाटलं तर लिहून घ्या. साइन 180 डिग्री काय येतं? 0. ठीक आहे. म्हणजेच काय येईल? ए क्रॉस बी इज इक्वल टू 0. लक्षात. जर दिलेले दोन वेक्टर जर अँटी पॅरलल असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा काय येत असतो? 0. ठीक आहे. आता लिहा केस थर्ड. तिसरी केस. इफ गिवन वेक्टर आर perpendicular to each other. If given vector are perpendicular to each other. जर दिलेले दोन वेक्टर जर एकमेकाशी जर परपेंडिक्युलर असतील तर त्या दोघांमधला अँगल किती असतो? 90 डिग्री.
सपोज करा हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे, एकमेकाशी परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच त्या दोघांमधला अँगल किती आहे 90 डिग्री. मग त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काय येईल? मग क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला माहिती आहे मला, ए क्रॉस बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी साइन 90 डिग्री एन कॅप. बरोबर आहे, साइन 90 डिग्री एन कॅप. आता साइन 90 डिग्री एन कॅप ची व्हॅल्यू काय येत असते 1. साइन 90 डिग्री एन कॅप ची व्हॅल्यू काय येत असते 1. ठीक आहे, एन कॅप युनिट वेक्टर आहे, मी फक्त मॅग्निट्यूड लिहितोय. ठीक आहे, म्हणजेच हेन्स वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी. इफ जर दिलेले दोन वेक्टर हे जर परपेंडिक्युलर टू इच अदर असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा काय येत असतो मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी, म्हणजे दिलेल्या वेक्टरच्या मॉडचा मल्टिप्लिकेशन येत असतो. हे झाले तुमचे 3 केसेस. कोणकोणते केस पाहिले आपण? जर दिलेले दोन वेक्टर जर पॅरलल असतील, मीन्स दोघांमधला अँगल 0 असेल, त्यावेळेस तुमचा क्रॉस प्रोडक्ट हा किती येतो, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हा येतो 0. ही तुम्ही पहिली केस पाहिलात. दुसरी केस काय पाहिलात? जर दिलेले दोन वेक्टर हे जर अँटी पॅरलल असतील, म्हणजे दोन वेक्टरमधला अँगल किती असेल 180 डिग्री, त्यावेळेस त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येत असतो 0. आणि तिसरी केस काय पाहिली? जर दिलेले दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्या दिलेल्या दोन वेक्टरमधला क्रॉस प्रोडक्ट हा काय येत असतो मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी. हे तुम्ही 3 केस पाहिलात. आता ह्यानंतर नवीन पॉईंट टाका, प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रोडक्ट. नवीन पॉईंट लिहा आता, प्रॉपर्टी ऑफ क्रॉस प्रोडक्ट. प्रॉपर्टी ऑफ क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट. प्रॉपर्टी ऑफ क्रॉस प्रोडक्ट. प्रॉपर्टी कुणाची? क्रॉस प्रोडक्टची. ज्यावेळेस तुम्ही डॉट प्रोडक्ट शिकत होतात त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा डॉट प्रोडक्टची डेफिनेशन बघितलात, त्यानंतर स्पेशल केस पाहिलात, त्यानंतर प्रॉपर्टी बघितला होतात. सेम तसंच आपण क्रॉस प्रोडक्टमध्ये करणार आहेत. अगोदर क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर स्पेशल केस पाहिल्या आणि त्यानंतर आता आपण प्रॉपर्टी बघणार आहेत. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्टचं डेफिनेशन किंवा फॉर्म्युला काय बघा, ए क्रॉस वेक्टर बी, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. बरोबर आहे, क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय? मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी साइन थीटा एन कॅप. आणि डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय होता? मॉड वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थीटा. ठीक आहे, आता प्रॉपर्टी ऑफ क्रॉस प्रोडक्ट मध्ये पहिली प्रॉपर्टी लिहा क्रॉस प्रोडक्टची. प्रॉपर्टी फर्स्ट, क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट डज नॉट obey commutative law of vector multiplication. Commutative law of vector multiplication means vector A cross vector B does not equal to वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए. समजलं? क्रॉस प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. समजलं? ज्यावेळेस तुम्ही डॉट प्रोडक्ट शिकत होतात त्यावेळेस डॉट प्रोडक्ट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. डॉट प्रोडक्ट ओबे करत होता कम्युटेटिव्ह लॉ, परंतु क्रॉस प्रोडक्ट ओबे करत नाही.
लक्षात. आता का ओबे करत नाही हे तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवल. ठीक आहे, बुक्समध्ये दिलं आहे का नाही दिलं माहीत नाही, परंतु इथं लक्ष द्या. आता बघा, तुम्ही ज्यावेळेस ए क्रॉस वेक्टर बी करतात त्यावेळेस काय होतं बघा, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी केलात काय आलं मग, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. ठीक आहे, आता बघा हा झाला तुमचा वेक्टर ए, त्यानंतर हा झाला वेक्टर बी. ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी करतात त्यावेळेस तुमचा रिझल्टंट वेक्टर काय येतो, वेक्टर सी. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी करतात त्यावेळेस तुमचा रिझल्टंट वेक्टर काय येतो, सी वेक्टर. आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन ही आपण कशी काढतो, बाय राईट हँड थंब रूल. ह्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन म्हणजे एन कॅप आपण कसं काढतो, बाय राईट हँड थंब रूल. आता बघा, इथं वेक्टर ए आहे, इथं वेक्टर बी आहे, तर मग रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन मी कसं काढेल, राईट हँड थंब रूल कशी काढतो बघा. आता सपोज हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर बी आहे. राईट हँड दोन्ही वेक्टरचं टेल जॉईन करायचं केलं, त्यानंतर राईट हँड कुठे ठेवायचा, वेक्टर ए वरती, कारण वेक्टर ए पहिल्यांदा आहे म्हणून वेक्टर ए वरती राईट हँड ठेवून द्यायचा. आणि राईट हँडच्या फिंगर्स वेक्टर बी कडे कर्ल करायच्या. केल्या कर्ल, जो तुमचा थंब असेल तो काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. म्हणजे रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कुठे येईल, वरती. आणि वरती कोणता वेक्टर असतो, जे कॅप. वरच्या डायरेक्शनवरती कोणता वेक्टर असतो, जे कॅप. म्हणजेच ह्याला मी असं लिहू शकतो, दोघांमधला अँगल थीटा आहे. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा जे कॅप. लक्षात, जे कॅप डायरेक्शन कशी आली, राईट हँड थंब रूलनं. हा वेक्टर ए होता, हा वेक्टर बी होता. वेक्टर ए वरती राईट हँड ठेवला, त्याचे फिंगर बी कडे कर्ल केले, थंब तुमचं काय आहे, डायरेक्शन दाखवतो. ठीक आहे. आता काय झालं, हे तुमचं पहिलं ए क्रॉस बी. जर सपोज करा तुम्ही जर बी क्रॉस ए केलात, तुम्ही जर बी क्रॉस ए केलात तर मग काय येतं बघा, मॉड ऑफ वेक्टर बी इंटू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू साइन थीटा एन कॅप. ठीक आहे. आता सुरुवातीला वेक्टर बी आहे, मग डायरेक्शन कशी काढतो बघा मी, हा वेक्टर ए हा वेक्टर बी दोघांमधला अँगल थीटा. ठीक आहे. आता मला डायरेक्शन काढायचं आहे, मग डायरेक्शन काढण्यासाठी कशी डायरेक्शन काढतो आपण, पहिला वेक्टर कोणता दिलाय, बी दिलाय. तुमचा राईट हँड बी वरती ठेवायचा, हा ए आहे हा बी आहे, बी वरती ठेवला. त्यानंतर आता बघा, नेहमी स्मॉल अँगल घ्यायचा म्हणून सांगितलं होतं मी. असं फिंगर अशा कर्ल करून इकडे वापस घ्यायच्या नाहीत, स्मॉल अँगल घ्यायचा. ठीक आहे. मग आता स्मॉल अँगल कसं घेणार मी, असं ठरायचा हात, असा हात धरायचा, हा वेक्टर बी आहे त्याच्यावरती धरला आणि तुमच्या फिंगर ए कडे कर्ल करायच्या. तुमची डायरेक्शन कुठे जायला लागली, खाली. ठीक आहे. म्हणजे रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन दोघांच्या क्रॉस प्रोडक्ट वेक्टरची क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर जो वेक्टर यायला लागला ती डायरेक्शन कुठे यायला लागली, खाली. आणि खाली कोणता युनिट वेक्टर असतो, मायनस जे कॅप. म्हणजेच मी ह्याला असं लिहू शकतो, वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू मॉड ऑफ वेक्टर ए साइन थीटा मायनस जे कॅप. ठीक आहे. आता बघा, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी असं आलंय, मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी साइन थीटा जे कॅप. आणि बी क्रॉस ए काय आले, मॉड ऑफ वेक्टर बी मॉड ऑफ वेक्टर ए साइन थीटा मायनस जे कॅप. दोन्ही सारखं आहे का, नाही. म्हणजेच ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. लक्षात, दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे, ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए ह्या दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे, परंतु डायरेक्शन वेगळी आहे. लक्षात, दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे परंतु डायरेक्शन वेगळी आहे. तुम्ही ह्याला असंही लिहू शकतात, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए असं लिहू शकतात, परंतु दोघांची डायरेक्शन वेगळी आहे. म्हणून क्रॉस प्रोडक्ट डज नॉट ओबे
कम्युटेटिव्ह लॉ. सेकंड लिहा आता. सेकंड प्रॉपर्टी क्रॉस प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्यूटिव्ह. क्रॉस प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्यूटिव्ह लॉ. क्रॉस प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्यूटिव्ह लॉ. ठीक आहे. स्टेटमेंट सांगेल मी, फक्त प्रूव्ह करून नाही दाखवणार. ते पहिलं होतं म्हणून मी प्रूव्ह करून दाखवलं. लाड पहिल्याचा असतो, दुसऱ्याचा नसतो. क्रॉस प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्यूटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्यूटिव्ह लॉ काय असतो बघा. सपोज ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी. हा झाला डिस्ट्रीब्यूटिव्ह लॉ. ए ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, बरोबर आहे. क्रॉस प्रोडक्ट ओबे डिस्ट्रीब्यूटिव्ह लॉ. तुम्ही असं घ्या किंवा असं घ्या, तुमचं आन्सर सारखं येतं. हे झालं तुमची सेकंड प्रॉपर्टी. आता लिहा थर्ड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी लिहा आता. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ वेक्टर. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ वेक्टर is always 0. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ म्हणजे स्वतःशीच जर क्रॉस प्रोडक्ट जर घेतला एखाद्या वेक्टरनं तर तो काय येत असतो, 0. आता बघा प्रूव्ह करून दाखवतो. अगोदर मी स्टेटमेंट लिहितो आणि त्यानंतर प्रूव्ह करतो. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ वेक्टर. सपोज करा एक वेक्टर आहे ए. वेक्टर ए न जर स्वतःशीच जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर त्याचं आन्सर हे नेहमी काय येत असतं, 0. ठीक आहे. आता प्रूफ करून दाखवतो. प्रूफ. आता बघा हा सपोज वेक्टर ए आहे आणि सेम दुसरा वेक्टर आहे ए. हा वेक्टर ए आहे, दुसरा पण वेक्टर ए आहे. म्हणजेच दोघांमधला अँगल किती डिग्री असेल आता, 0 डिग्री. ठीक आहे. मला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे, ज्यावेळेस मी ए क्रॉस बी घेतो त्यावेळेस काय येत असतं, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. ठीक आहे. इथं ए पण वेक्टर एच आहे, बी पण वेक्टर एच आहे. म्हणजेच काय येईल इथं, ए क्रॉस वेक्टर ए इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन काय येईल आता, 0 डिग्री. ठीक आहे. दोघांमधला अँगल किती आहे, 0 डिग्री एन कॅप. आता बघा साइन 0 डिग्री काय येत असतं, 0. झालं प्रूफ. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ म्हणजे स्वतःशीच जर एखाद्या वेक्टरनं क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो काय येत असतो, 0. आता लिहा चौथी प्रॉपर्टी. क्रॉस प्रोडक्टची चौथी प्रॉपर्टी. क्रॉस प्रोडक्टची चौथी प्रॉपर्टी. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ युनिट वेक्टर. युनिट वेक्टर 3 आहेत, आय कॅप, जे कॅप, के कॅप. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ युनिट वेक्टर इज ऑलवेज मीन्स नेहमी, ऑलवेज 0. ठीक आहे. क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ युनिट वेक्टर इज ऑलवेज 0. क्रॉस प्रोडक्ट ऑफ युनिट वेक्टर कोणते आहेत, आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आय कॅप युनिट वेक्टर आहे, त्यांनी जर स्वतःशी जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर काय येत असतो, 0. किंवा जर जे क्रॉस जे घेतलं तर काय येतं, 0. किंवा के क्रॉस के घेतलं तर काय येतं, 0. लक्षात. प्रॉपर्टी काय म्हणते, क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ युनिट वेक्टर इज ऑलवेज 0. आय क्रॉस आय घ्या 0, जे क्रॉस जे घ्या 0, के क्रॉस के घ्या 0. आता ह्याचं प्रूफ कसं करून दाखवतो बघा मी. प्रूफ
कसं प्रूफ घेणार? सपोज हा युनिट वेक्टर आय कॅप आहे आणि दुसरा युनिट वेक्टर आय कॅप आहे, दोघांमधला अँगल किती येईल मग? 0 डिग्री, बरोबर आहे. मग दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काय येतो बघा, आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू मॉड ऑफ आय कॅप इंटू मॉड ऑफ आय कॅप साइन अँगल किती आहे आता? 0 डिग्री एन कॅप. ठीक आहे, मीन्स मॉड ऑफ आय कॅप क्रॉस आय कॅप किती येईल? 0. लक्षात, क्रॉस प्रोडक्ट ऑफ सेल्फ युनिट वेक्टर इज 0. जसं मी आय कॅप काढलं तसं तुम्ही जे कॅप काढा, के कॅप काढा, सगळ्यांचं 0 येतं. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी लिहा, 5वी, 5th प्रॉपर्टी, क्रॉस प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. ऑर्थो मीन्स परपेंडिकुलर. क्रॉस प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. क्रॉस प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल युनिट वेक्टर. ऑर्थोगोनल युनिट वेक्टर मीन्स काय असतं बघा, हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस, हा तुमचा झेड ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? आय कॅप. वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? जे कॅप. आणि झेड ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? के कॅप. आणि आय कॅप, जे कॅप आणि के कॅप हे 3 युनिट वेक्टर एकमेकाशी कसे असतात? ऑर्थोगोनल मीन्स परपेंडिकुलर असतात. ठीक आहे. आता बघा, क्रॉस प्रोडक्ट ऑफ ऑर्थोगोनल युनिट वेक्टर इज. आता बघा, मी जर सुरुवातीला आय कॅप क्रॉस जे कॅप घेतलं, आय कॅप क्रॉस जे कॅप, ह्या दोघांमधला अँगल किती असेल मग? 90 डिग्री. ठीक आहे. आता बघा, जर मी आय क्रॉस जे कॅप घेतलं म्हणजे काय येईल? आय कॅप मॉड ऑफ जे कॅप इंटू साइन 90 डिग्री एन कॅप. ठीक आहे. आय कॅप मॉड ऑफ आय कॅप जे कॅप साइन 80 डिग्री एन कॅप. एन कॅप काय आहे तुमचं? रिझल्टंटची डायरेक्शन. मी कुणाचं 2 क्रॉस घ्यायला लागलो? आय कॅप आणि जे कॅप. ठीक आहे. आता बघा, साइन 90 1 असतं. साइन 90 काय असतं? 1. मी अगोदर लिहून घेतो. साइन 90 1 झालं, एन कॅप राहिलं, आय कॅप क्रॉस जे कॅप. ठीक आहे. आता मला डायरेक्शन काढायची आहे. 2 क्रॉस केल्यानंतर 2 वेक्टरचे ज्यावेळेस मी क्रॉस करतो त्यावेळेस जी जी डायरेक्शन येते ते मला काढायची. मी कसं काढणार मग? राईट हँड थंब रूलचा यूज करून. ठीक आहे. आता बघा, राईट हँड थंब रूलचा यूज कसं करणार? हा आय वेक्टर आहे, हा जे वेक्टर आहे, आय टू जे करावं लागेल मला, बरोबर आहे. आय टू जे आहे ना, मग राईट हँड कशावरती ठेवायचा? आय वरती, आणि तुम्ही जे कडे जायचं, बरोबर आहे. डायरेक्शन कशी यायला लागली? बाहेर. ठीक आहे. बाहेर म्हणजे काय यायला लागली तुमची? झेड डायरेक्शनमध्ये. झेड डायरेक्शनवरती युनिट वेक्टर कोणता आहे? के कॅप. म्हणजेच मी इथं काय लिहू शकतो? आय कॅप क्रॉस जे कॅप मॉड ऑफ आय कॅप मॉड ऑफ जे कॅप किती होईल? 1. कारण हे युनिट वेक्टर आहेत आणि त्यांचं मॅग्निट्यूड किती असतं? 1. आणि एन कॅपच्या ऐवजी मी काय लिहील? के कॅप. ठीक आहे. आय कॅप क्रॉस जे कॅप काय येतं तुमचं? के कॅप. समजलं? तसंच मी राहिलेले वेक्टरचे मी क्रॉस घेऊन टाकतो. आय कॅप जे कॅप झालं, त्यानंतर जे कॅप क्रॉस के कॅप काय येईल मग? जे के आय कॅप. ठीक आहे. त्यानंतर के कॅप क्रॉस आय कॅप काय येईल मग? जे कॅप. ठीक आहे. मी हे प्रूव्ह करून दाखवलं, बाकीचं हे असं येतं. आता ह्याला लक्षात कसं ठेवायचं बघा, हे आय कॅप, हे जे कॅप आणि हे के कॅप. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शन जाताल, त्यावेळेस नेहमी प्लस घ्यायचं. वाटलं ते लिहितो मी. ज्यावेळेस तुम्ही क्लॉकवाईज जाताल नेहमी काय घ्यायचं? प्लस घ्यायचं. ठीक आहे. आय क्रॉस जे
आय क्रॉस जे काय येतं के कॅप. आय क्रॉस जे पुढचं काय आहे के आणि क्लॉकवाईज जायलात म्हणून काय लिहिलं प्लस. त्यानंतर बघा जे क्रॉस के, जे क्रॉस के काय येतं आय कॅप. जे क्रॉस के काय येतं आय कॅप. त्यानंतर के क्रॉस आय, के क्रॉस आय काय येतं जे कॅप. जर तुम्ही क्लॉकवाईज जात असाल तर प्लस घ्यायचं. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज जात असताल, जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज जात असताल तर काय घ्यायचं निगेटिव्ह. अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज जात असताल तर काय घ्यायचं क्रॉस निगेटिव्ह. आता बघा जर तुम्ही आयकडून के कडे जायला लागलात, हे तुमचं सेकंड, ठीक आहे, हे तुमचं फर्स्ट, आय क्रॉस जे इज इक्वल टू के, ठीक आहे. आता सेकंडमध्ये बघा तुम्ही जर अँटी क्लॉकवाईज जात असताल आयकडून के कडे तर आय कॅप क्रॉस के कॅप काय तर मग मायनस जे कॅप. समजलं. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज जायला लागलात, आयकडून के कडे जायला लागलात, क्लॉकवाईज अँटी क्लॉक कळतं ना, हे झालं तुमचं क्लॉकवाईज, घड्याळाचा काटा क्लॉकवाईज, आणि उलटा काटा फिरायला लागला तर अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे. जर तुम्ही आयकडून के कडे जायला लागलात तर काय घ्यायचं मायनस, ठीक आहे, आणि पुढचं काय असेल ते लिहून टाकायचं. त्यानंतर के क्रॉस जे उलटं जायला लागलं तुम्ही, के क्रॉस जे म्हणजे काय येईल मायनस आय कॅप. आणि जर तुम्ही जे कडून आयकडे जायला लागलात म्हणजे उलटच जायला लागलात तर तुमचं काय येतं जे क्रॉस आय उलटं जायला लागलं मायनस के कॅप. समजलं. सगळे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, ठीक आहे. हे 6 फॉर्म्युले, हे वरचे 3 आणि खालचे 3, 6 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. समजलं. कसं लक्षात ठेवायचे, फक्त एवढी एकच डायग्राम लक्षात ठेवून द्या, फक्त एवढे लक्षात ठेवून द्या, बाकीच काहीच करायचं नाही आज. एवढी फक्त डायग्राम लक्षात ठेवून द्या. जर क्लॉकवाईज जायला असताल तर प्लस घ्यायचं, अँटी क्लॉकवाईज जायचं असेल तर मायनस घ्यायचं. आय क्रॉस जे प्लस के कॅप, आय क्रॉस जे प्लस के कॅप, जे क्रॉस के, जे क्रॉस के प्लस आय कॅप. जर उलटं जायला लागलात, आय टू के जायला लागलात तर मायनस जे कॅप, आय टू के झालात मायनस झालं. क्लॉकवाईज झालात की प्लस घ्यायचं, अँटी क्लॉकवाईज झालात तर मायनस घ्यायचं, ठीक आहे. ही झाली तुमची 4th प्रॉपर्टी. त्यानंतर लिहा आता 6th, 6वी प्रॉपर्टी. हे आय जे के लक्षात ठेवून द्या, काम होऊन जाईल तुमचं. आता लिहा नंतरची 6th प्रॉपर्टी, क्रॉस प्रोडक्टची 6th प्रॉपर्टी. when vectors are given in Cartesian or rectangular form. जर वेक्टर कार्टेशियन किंवा रेक्टेंग्युलरमध्ये फॉर्ममध्ये दिले असतील, ठीक आहे. जर वेक्टर जर कार्टेशियन किंवा रेक्टेंग्युलर फॉर्ममध्ये दिले असतील म्हणजेच कसं, जर सपोज करा तुम्हाला एक वेक्टर दिला आहे, वेक्टर ए इज इक्वल टू ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप, आणि दुसरा वेक्टर दिला आहे वेक्टर बी, काय दिला आहे वेक्टर बी, बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. then क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर. जर तुम्हाला दोन वेक्टर कार्टेशियन फॉर्ममध्ये दिले असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट कसा घ्यायचा. आता डायरेक्ट फॉर्म्युला आहे ह्याचा, तो फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा, ठीक आहे. आता फॉर्म्युला काय म्हणते बघा, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, फॉर्म्युला मी सांगेल कसं लक्षात ठेवायचं तो किंवा कसं सॉल्व्ह करायचं ते.
आय कॅप इंटू जे कॅप हे असतं डिटर्मिनंट. हे तुम्ही शिकताल मॅथमध्ये. आय जे के ह्याला बॉक्सला काय म्हणायचं, डिटर्मिनंट. ठीक आहे, वरती आय जे के लिहून घ्यायचं. लिहिलं. त्यानंतर बघा आता, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ए क्रॉस बी करायचं आहे. लक्षात, ए क्रॉस बी करायचं आहे. मग सुरुवातीला ए लिहून घ्यायचं. ठीक आहे, एचे सगळे कोएफिशियंट लिहून घ्यायचे. आयचा लिहून घ्यायचा, जेचा लिहून घ्यायचा, केचा लिहून घ्यायचा. एचे कोएफिशियंट काय आहे, ए एक्स. त्यानंतर दुसरा कोएफिशियंट काय आहे, ए वाय. तिसरा कोएफिशियंट काय आहे, ए झेड. बरोबर आहे. ए क्रॉस बी करत आहे. पहिल्यांदा एचे कोएफिशियंट लिहून घ्यायचे, त्यानंतर बीचे लिहून घ्यायचे. काय आहे, बी एक्स, बी वाय आणि बी झेड. लक्षात, ए क्रॉस बी करतोय म्हणून मी पहिल्यांदा एचे कोएफिशियंट लिहिले, ए एक्स, ए वाय, ए झेड, नंतर बीचे लिहिले. ठीक आहे, मग हा डिटर्मिनंट, त्या बॉक्सला काय म्हणायचं, डिटर्मिनंट. तो डिटर्मिनंट अगोदर सॉल्व करून घ्यायचा. आता सॉल्व करताना बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे सॉल्व कसा करायचा. ठीक आहे, पहिल्यांदा आय कॅपला पकडायचं. कुणाला पकडायचं, पहिल्यांदा आय कॅपला. आय कॅपच्या खालचे कॉलम आणि इकडचं रो विसरून जायचं. काय म्हटलं मी, पहिल्यांदा आय कॅपला पकडायचं, त्याच्या खालचे रो आणि इकडचं रो, खालचा कॉलम इकडचा रो विसरून जायचं. ठीक आहे, इथं लिहायचं आय कॅप इंटू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग काय येतं, ए वाय बी झेड मायनस, त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. समजलं, अगोदर ह्या दोघांचं करायचं, नंतर ह्या दोघांचं करायचं. ए वाय बी झेड मायनस, मायनस लावायचं, बी वाय ए झेड. समजलं मी काय केलं, आय कॅपचा हा कॉलम आणि हा रो विसरून जायचं. हे जे राहतं त्याच्यामध्ये ए वाय बी झेडचं अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर बी वाय आणि ए झेडचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता बघा, त्यानंतर मायनस जे कॅप. आता कोणाला पकडायचं, जे कॅपला पकडायचं. ठीक आहे, आता कोणाला पकडायचं, जे कॅपला. हे तुमचं आय, हे जे, हे तुमचं के. ठीक आहे, हे तुमचं ए एक्स, त्यानंतर ए वाय ए झेड, हे तुमचं बी एक्स बी वाय बी झेड. एचं झालं, सॉरी आयचं झालं. आता जेचं बघा, जेचं करताना हा रो आणि हा कॉलम विसरून जायचं. ठीक आहे, इथं मायनस लिहायचं, जे कॅप करायचं, अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, ए झेड आणि बी झेडचं. एक एक्झाम्पल घेतलं की क्लिअर होऊन जाईल. काय येईल मग इथं, ए एक्स बी झेड मायनस, त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, बी एक्स ए झेड. झालं जे कॅप. आता के कॅप कसं काढायचं बघा. आता सेम तेच प्रोसेस करायची, सेम तेच करायचं. आणखी इथं आय कॅप, इथं जे कॅप, इथं के कॅप, इथं ए एक्स ए वाय ए झेड, इथं बी एक्स बी वाय बी झेड प्लस के कॅप करायचं. ठीक आहे, इथं मायनस जे कॅप केलं होतं, परंतु इथं काय करायचं, तिसऱ्या टर्ममध्ये प्लस के कॅप करायचं. आणि हा कॉलम आणि हा रो के कॅपचा उडवून टाकायचा, विसरून जायचं. ठीक आहे, मग पुन्हा असं मल्टिप्लिकेशन करायचं. पहिल्यांदा ए एक्स बी वाय. कसं म्हणतो लक्षात येतं ना, पहिल्यांदा हे मल्टिप्लिकेशन करायचं, हे नाही करायचं, पहिल्यांदा हे करायचं. ठीक आहे, म्हणजे काय येईल इथं, ए एक्स बी वाय, पुन्हा मायनस द्यायचं, नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे काय येतं, बी एक्स ए वाय. समजलं. आय कॅप करताना आय कॅपचं रो कॉलम उडवून टाकायचा, मल्टिप्लिकेशन करायचं, मायनस देऊन मल्टिप्लिकेशन करायचं. एक एक्झाम्पल घेतलं की क्लिअर होऊन जाईल. असं नाही लक्षात येणार, पण एक एक्झाम्पल घेतलं की क्लिअर होऊन जाईल. आत्ता फक्त काय लक्षात ठेवा, आय कॅप करताना आय कॅपचं
कॉलम रो डिलीट करायचा, मधल्या राहिलेल्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. त्यानंतर जे कॅप करताना जे कॅपचं कॉलम रो उडून टाकायचा, राहिलेल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं. के कॅप करताना कॉलम रो उडून टाकायचा, असं मल्टिप्लिकेशन करायचं. पहिल्यांदा इथून इकडे करायचं, नंतर इथून इकडे करायचं आणि मध्ये मायनस साईन द्यायचं. ठीक आहे. हे झालं तुमचं ए क्रॉस बी काढण्याची मेथड. हे काय झालं तुमचं ए क्रॉस बी काढण्याची मेथड. समजलं. त्यानंतर हे झालं तुमची 6th प्रॉपर्टी. आता लिहा 7th प्रॉपर्टी. 7th प्रॉपर्टी. सेवन्थ प्रॉपर्टी टाका आता. 7th, इफ given vector are sides of triangle. If given vector are side of triangle, then area of triangle is. सपोज करा हा एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलला 3 बाजू असतात. पळसाला पानं 3 असतात, तसं ट्रायंगलला पण बाजू 3 असतात. बघा हा ट्रायंगल आहे तुमचा आणि ट्रायंगल मधले जे साईड्स आहेत, ट्रायंगलमधल्या जे साईड्स आहेत, ठीक आहे, एक ए साईड आणि हा बी साईड, जर दिलेल्या ट्रायंगलच्या साईड्स ह्या जर वेक्टर असतील तर ट्रायंगलचा एरिया एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 मॉड ऑफ ए क्रॉस मॉड ऑफ बी. लक्षात. जर ट्रायंगलच्या साईड्स ह्या जर वेक्टर असतील तर त्या ट्रायंगलचा एरिया किती येतो 1/2 मॉड ऑफ ए क्रॉस बी. आणि ए क्रॉस बी हे कसं करायचं हे आत्ताच सांगितलंय. लक्षात. ही झाली तुमची 7th प्रॉपर्टी. आता लिहा 8th प्रॉपर्टी. 8वी प्रॉपर्टी. 8वी प्रॉपर्टी आणि शेवटची प्रॉपर्टी. 8th प्रॉपर्टी. इफ given vector are side of parallelogram, then area of parallelogram is. ठीक आहे. जर तुम्हाला दिलेला पॅरालोग्राम म्हणजे जे साईड्स आहेत हे जर तुमचे वेक्टर असतील, सपोज हा पॅरालोग्राम आहे, जर पॅरालोग्राम मध्ये दिलेल्या साईड्स ह्या जर तुमच्या वेक्टर असतील तर त्या पॅरालोग्रामचा एरिया काय येतो, एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी. समजलं. जर तुमचे दिलेले वेक्टर हे साइड्स ऑफ पॅरालोग्राम असतील तर त्या पॅरालोग्रामचा एरिया हा काय येतो मॉड ऑफ ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. समजलं. ह्यानंतर फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल्स घेईल. ठीक आहे. एक्झाम्पल घेतले की सगळ्या गोष्टी आणखी क्लिअर होतील. ठीक आहे. नेक्स्ट टाका आता एक्झाम्पल्स ऑन क्रॉस प्रोडक्ट. आता टाका फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट. काय दिले बघा. इफ वेक्टर ए इज इक्वल टू 3 i कॅप प्लस जे कॅप प्लस 2 k कॅप अँड वेक्टर बी इज इक्वल टू 2 i कॅप मायनस 2 j कॅप प्लस 4 k कॅप. फाइंड
then find value A क्रॉस वेक्टर B. लक्षात काय म्हटलंय, वेक्टर ए दिलाय, वेक्टर बी दिलाय, तुम्हाला काय फाइंड करा म्हटलंय, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस मॉड ऑफ वेक्टर बी. लक्षात हे फाइंड आउट करायचंय. आता हे फाइंड आउट करण्यासाठी लक्ष द्या, आता वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चा मॉड फाइंड आउट करण्यासाठी अगोदर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करायचं आणि त्याचा मॉड घ्यायचा. लक्षात मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस मॉड ऑफ वेक्टर बी फाइंड करण्यासाठी अगोदर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड करायचं, त्याचा मॉड घ्यायचा. ठीक आहे. आता वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आपण कसं फाइंड आउट करतो, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी कसं फाइंड आउट करतो आपण, डिटर्मिनंट घ्यायचा. ठीक आहे. हे आय कॅप, हे जे कॅप, हे के कॅप. लक्षात ए क्रॉस बी आहे म्हणजे पहिल्यांदा ए चे एलिमेंट घ्यायचे. आयचा एलिमेंट 3, जेचा एलिमेंट काहीच नाही आहे म्हणजे 1, केचा एलिमेंट किती आहे 2. त्यानंतर बीचे एलिमेंट घ्यायचे, बीचे एलिमेंट आयचा एलिमेंट 2, त्यानंतर जेचा एलिमेंट -2 आणि केचा एलिमेंट 4. आणि हा दिलेला डिटरमिनंट सॉल्व करायचा. कसा सॉल्व करायचा तेच मी सांगितलंय. आणखी एकदा बघा सॉल्व कसं करायचा. ठीक आहे. पहिल्यांदा आय कॅप लिहायचं, पहिल्यांदा आय कॅप लिहायचं. आय कॅप लिहिताना आय कॅपचा कॉलम आणि त्याचा रो पूर्ण डिलीट करून टाकायचं. ठीक आहे. मग राहते काय 1 2 -2 4. ठीक आहे. अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं 1 × 4 मायनस 1 × 4 मायनस, त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं मायनस देऊन, काय येतं मग -2 × 2. लक्षात पहिली टर्म. ठीक आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि दोघांमध्ये मायनस द्यायचं. त्यानंतर मायनस जे कॅप, दुसरं काय घ्यायचं आता मायनस जे कॅप. मायनस जे कॅप घेताना काय करायचं सांगितलं तुम्हाला, सेम तेच प्रोसेस, सेम तेच. काय करायचं, ही टर्म विसरून जायची, ही टर्म विसरून जायची, राहिलं काय मग हे. ठीक आहे. अगोदर 3 × 4 करायचं, नंतर 2 × 2 करायचं. मायनस जे काय येईल मग, पहिल्यांदा 3 × 4 किती येतं 3 × 4 मायनस 2 × 2 2 × 2. चला. त्यानंतर प्लस के कॅप करायचं, प्लस के कॅप करायचं. प्लस के कॅप करताना पुन्हा कसं सांगितलं तुम्हाला, हे 1 ला 1 -2 ला 2. के कॅप करताना के कॅपचा सगळा रो विसरून जायचा, रो कॉलम विसरून जायचं. मग काय येतं बघा, के कॅप मध्ये काय राहिलं मग, अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती येतं 3 × -2 मायनस 3 × -2 मायनस 2 × 1 मायनस 2 × 1. लक्षात काय काय केलं ते. ठीक आहे. आता हे सॉल्व करा, झालं मग तुमचं काम. आय कॅप इंटू 4 × 1 किती येतं 4 इंटू 2 × 2 किती येतं -4, बाहेर +4 आहे, सॉरी बाहेर मायनस आहे म्हणजे काय इथं 4. त्यानंतर मायनस जे कॅप इथं किती येतं 4 × 3 12 मायनस 2 × 4 प्लस के कॅप इथं काय काय येतं 3 × -2 -6 आणि -2 म्हणजे इथे येतं -6 -2. ठीक आहे. म्हणजे काय येऊन जाईल तुमचं आय कॅप, हे झालं तुमचं 8. ठीक आहे. त्यानंतर मायनस जे कॅप हे किती झालं तुमचं 8. त्यानंतर हे काय झालं तुमचं मायनस के कॅप 8. लक्षात. म्हणजेच हे म्हणजे काय झालं तुमचं 8 आय कॅप मायनस 8 जे कॅप मायनस 8 के कॅप. हे काय आलं तुमचं वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी.
ठीक आहे. पण तुम्हाला काय काढायला सांगितलंय, मॉड, म्हणजे दिलेला आलेला वेक्टरचा तुम्हाला मॉड काढायचा आहे. म्हणजे मॉड काढायचं म्हणजे काय लिहिणार तुम्ही, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये मॉड काढायचं माहिती तुम्हाला 8चा स्क्वेअर प्लस -8चा स्क्वेअर प्लस -8चा स्क्वेअर. ठीक आहे, किती येतो मग, 8चा स्क्वेअर 8 64 प्लस 8चा स्क्वेअर 64 प्लस 64, किती येतं मग हे, वरती लिहितो 64 64 64, 6 वेळेस 64 आहे, 3 वेळेस म्हणजे 4 त्रिकोण 12, 2 हात चाले 1 साहित्रिक 18 19, 192 यायला लागले. ठीक आहे, मॉड ऑफ वेक्टर ए, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस मॉड ऑफ वेक्टर बी 192 यायला लागले. म्हणजेच ह्याला मी कसं लिहू शकतो, ह्याला मी लिहू शकतो 8 × 3. बरोबर आहे, 8ला मध्ये घेऊन जा, 64 येतं, 64 गुणिले 3 192 येतं. समजलं कसं करायचं, हे झालं ए क्रॉस बी चा मॉड, हे झालं तुमचं आन्सर. सेकंड एक्झाम्पल लिहा आता. सेकंड एक्झाम्पल, example second, find the torque of force F is equal to, काय दिले त्यांनी, 2I cap minus 3J cap plus 4K cap न्यूटन. फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. त्यानंतर ॲक्टिंग, हा फोर्स कुणावरती ॲक्ट करायला लागलाय, ॲक्टिंग ॲट पॉईंट, एका पॉईंटवरती ॲक्ट करायला आहे. त्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर दिलं आहे, त्या पॉईंटचं पोझिशन वेक्टर काय दिलं आहे, 3I cap प्लस 2J cap प्लस 3K cap. अबाउट द ओरिजिन, ठीक आहे. प्रॉब्लेम लिहून घ्या, मी प्रॉब्लेम समजून सांगेल. फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, प्रॉब्लेमला समजून घेणं. ठीक आहे, आता बघा काय काढायचं आहे आपल्याला, टॉर्क काढायचं आहे. ठीक आहे, आता काय म्हणते बघा, हे तुमचा एक पॉईंट आहे, हा तुमचा एक पॉईंट आहे. त्या पॉईंटचं तुम्हाला पोझिशन वेक्टर दिलं आहे, त्या पॉईंटचं तुम्हाला पोझिशन वेक्टर दिलं आहे. पोझिशन वेक्टर त्या पॉईंटचा तुम्हाला काय दिला आहे, 3I cap प्लस 2J cap प्लस 3K cap. त्या पॉईंटचं तुम्हाला पोझिशन वेक्टर दिलं आहे आणि त्या पॉईंटवरती तुम्ही फोर्स ॲक्ट करायला लागलात. बरोबर आहे, त्या पॉईंटवरती तुम्ही काय करायला लागलात, फोर्स ॲक्ट करायला लागलात. समजलं, तर तुम्हाला काय काढायचं आहे, टॉर्क काढायचं आहे. तुम्हाला टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, टॉर्क इज इक्वल टू रेडियस वेक्टर क्रॉस एफ वेक्टर. लक्षात, टॉर्कचा फॉर्म्युला काय, पोझिशन वेक्टर क्रॉस फोर्स वेक्टर. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा आर आहे, नंतर एफ आहे. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा कोण आहे, क्रॉस प्रोडक्ट करताना पहिल्यांदा कोण आहे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा आर क्रॉस एफ मी कसं काढणार, आर क्रॉस एफ इज इक्वल टू सेम तीच प्रोसेस, डिटरमिनंट घ्यायचा, आय कॅप, जे कॅप, के कॅप. ठीक आहे, पहिल्यांदा आर आहे, मग आरचे कोएफिशियंट लिहायचे 3 2 3. त्यानंतर एफ आहे, मग एफचे कोएफिशियंट लिहायचे, आयचा कोएफिशियंट 2, जेचा कोएफिशियंट -3, केचा कोएफिशियंट 4. ठीक आहे, मग हा डिटरमिनंट सॉल्व करायचा. मग डिटरमिनंट कसा सॉल्व करायचा हे तुम्हाला मी शिकवलं आहे आत्ताच. कसं सॉल्व करायचं, मग
आय कॅप, ठीक आहे, आय कॅप. त्यानंतर हा कॉलम हा रो विसरून जायचं, म्हणजे काय झालं, 4 2 8 मायनस मायनस ऑफ मायनस प्लस होईल, 3 3 9, बरोबर आहे. -3 × 3 काय होतं, -9, आणि ब्रॅकेट बाहेर कोणतं आहे वाटलं तर करून देतो, टेन्शन घेऊ नका. 2 × 4 मायनस -3 × 3, बरोबर आहे, आलं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. त्यानंतर मायनस जे कॅप. आता जे कॅप करताना हे आणि हे विसरून जायचं, म्हणजे राहिलं फक्त हे आणि हे. काय मग 4 त्रिकोण 12, 3 × 4 मायनस 3 2 6, बरोबर आहे, 2 × 3. त्यानंतर प्लस के कॅप. किती येतं के कॅप, के कॅप करताना हे विसरून जायचं, फक्त इथलं मल्टिप्लिकेशन करायचं. काय येतं मग, -3 3 9 मायनस 2 2 4, ठीक आहे. म्हणजे हे येऊन जातं तुमचं आय कॅप. किती येतं हे, 4 2 8 3 3 9 प्लस, बरोबर आहे, -3 3 9 झाले, आणि बाहेर मायनस आहे म्हणजे +9 झालं ते. मायनस जे कॅप. इथे किती झालं, 4 त्रिकोण 12 मधून 6 गेले, किती राहिलं 6. त्यानंतर प्लस के कॅप. -9 4 किती येतं, -13, ठीक आहे. म्हणजे हे तुमचं काय आलं, 9 8 17 17 आय कॅप -6 जे कॅप -13 के कॅप. लक्षात, हे झालं तुमचं R क्रॉस F, म्हणजे तुमचं काय झालं, टॉर्क. लक्षात, हे झालं तुमचं आन्सर, ठीक आहे. आता लिहा क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट टाका आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन 3. calculate area of triangle. Calculate area of triangle by area of triangle made by. ट्रायंगल कशाने मेड झालेला आहे, तयार कशाने झालेला आहे, मेड बाय वेक्टर. मेड बाय वेक्टर. कोणकोणत्या वेक्टर तयार झाला आहे, वेक्टर ए इज इक्वल टू काय दिलं आहे, 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप, अँड दुसरा वेक्टर काय आहे, वेक्टर बी काय दिला आहे, -3 आय कॅप प्लस 7 जे कॅप. लक्षात, हे प्रॉपर्टीमध्ये आपण बघितलेलं आहे. जर एखादा ट्रायंगल जर वेक्टरनं तयार झाला असेल तर त्या ट्रायंगलचा एरिया आपण कसं काढतो. सपोज हा ट्रायंगल आहे आणि हा ट्रायंगल कशाने तयार झाला आहे, वेक्टरनं. तर ह्या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढतो मग, 1/2 मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. लक्षात, जर एखादा ट्रायंगल हा जर वेक्टरपासून तयार केला असेल किंवा झाला असेल तर त्या ट्रायंगलचा एरिया कसा असतो, 1/2 मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ठीक आहे. मग अगोदर ए क्रॉस बी काढून घ्यायचं, त्याचा मॉड काढायचा, त्याला 2 डिवाइड करायचं. म्हणजे ए क्रॉस बी कसं काढणार मी आता, आय जे आणि के. ठीक आहे, आय जे के. पहिल्यांदा कोण आहे, ए आहे. मग एचे कोएफिशिएंट लिहायचे. पहिल्यांदा ए आहे, आयचं कोएफिशिएंट किती आहे, 3. आयच्या खाली आय लिहून टाकायचं. त्यानंतर जेचं कोएफिशिएंट किती आहे, 4. ठीक आहे. त्यानंतर के आहे का, नाही आहे, म्हणजे इथं काय करायचं, 0. ठीक आहे. त्यानंतर बीचे कोएफिशिएंट लिहायचे. आयचा कोएफिशिएंट किती आहे बीचा, -3. आयचं कोएफिशिएंट -3. जेचं कोएफिशिएंट 7. केचा आहे का, नाही आहे, म्हणजे 0 लिहून टाकायचं. म्हणजे हे काय येतं बघा. आता पहिल्यांदा आय कॅप घेताना सगळं उडून टाकायचं साईडचं. राहते काय मग आता, 4 × 0 -7 × 0. त्यानंतर मायनस जे कॅप घ्यायचं.
त्यानंतर काय करायचं, मायनस जे कॅप घ्यायचं. जे कॅप घेताना रो कॉलम उडून टाकायचा. म्हणजे काय झालं, हे 3 इंटू 0 मायनस ऑफ मायनस 3 इंटू 0. ठीक आहे. त्यानंतर प्लस के कॅप घ्यायचं. त्यानंतर काय घ्यायचं, के कॅप. के कॅप घेताना केचा कॉलम केचा रो उडून टाकायचा. राहिले फक्त ह्या 4 टर्म. 4 टर्मचं मल्टिप्लिकेशन करताना पहिल्यांदा ह्या दोघांचं करायचं, नंतर ह्या दोघांचं करायचं. म्हणजेच काय येतं, के कॅप खाली लिहितो मी इकडं, प्लस के कॅप काय येईल मग 7 21, बरोबर आहे. मायनस 3 इंटू 4 काय येतं मग के कॅप. ठीक आहे. हे बघा आता 4 इंटू 0 0, 7 इंटू 0 0, म्हणजे हे पूर्ण टर्म कट होऊन जाईल. त्यानंतर इथं पण 3 इंटू 0 मायनस 3 इंटू 0, हे पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. म्हणजेच इथं काय येऊन जाईल तुमचं आता 21 मायनस 4 त्रिकोण 12 मायनस ऑफ मायनस प्लस हे झालं 12. म्हणजेच हे झालं तुमचं किती झालं मग आता हे 2 आणि 1 3 के कॅप. ठीक आहे. हे तुमचं काय आलं, ए क्रॉस बी. काय भेटलं तुम्हाला डिटर्मिनंट कडून, ए क्रॉस बी इज इक्वल टू 33 के. ठीक आहे. ह्याचा मॉड काढायचा आहे. मग मॉड कसं काढायचं हे तुम्हाला माहिती आहे. मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू 33चा स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर बघा आता, म्हणजेच हे मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी स्क्वेअर रूटमध्ये हे, म्हणजेच तुमचं काय झालं, हे 33. ठीक आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल हेन्स एरिया एरिया ऑफ ट्रायंगल काय येऊन जाईल तुमचा 1/2 मॉड ऑफ ए क्रॉस बी काय आहे तुमचं 33. ठीक आहे. म्हणजे तुमचं आन्सर काय झालं 33 डिवाइड बाय 2. एरियाचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आलं इथपर्यंत. आता बघा क्वेश्चन नंबर 4. 3 झाला. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 हा नीटमध्ये आलेला आहे, त्यामुळं नीट सॉल्व करायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणते बघा, द व्हॅल्यू फाइंड द व्हॅल्यू ऑफ वेक्टर ए डॉट वेक्टर ब्रॅकेटमध्ये वेक्टर ए डॉट ब्रॅकेटमध्ये वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी. वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी व्हॅल्यू फाइंड आउट करायची. वेक्टर ए डॉट ए क्रॉस वेक्टर सीची. ठीक आहे. आता बघा व्हॅल्यू कशी फाइंड करायची. आता ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजेच काय करावं लागेल, पहिल्यांदा ए क्रॉस सी घ्यायचं. सपोज करा हा वेक्टर आहे तुमचा ए. ठीक आहे. त्यानंतर हा आहे वेक्टर तुमचा सी वेक्टर. ज्यावेळेस तुम्ही ए क्रॉस सी करताल, ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी करताल, तर तुमचं रिझल्टंट वेक्टर काय येईल, रिझल्टंट वेक्टर ए क्रॉस सी केल्यानंतर तुमचं रिझल्टंट वेक्टर काय येईल, ए क्रॉस सी. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी करताल त्यावेळेस तुमचा रिझल्टंट वेक्टर येईल. तो रिझल्टंट वेक्टर नेहमी दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असतो. सपोज हा रिझल्टंट वेक्टर तुमचा बी असेल, सपोज वेक्टर बी असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा काय म्हणतंय, जो तुमचा रिझल्टंट वेक्टर येईल, त्या रिझल्टंट वेक्टरचं ह्यांचं रिझल्टंट वेक्टर किती आला, वेक्टर बी. ह्या रिझल्टंट वेक्टरचं डॉट घ्यायचं आहे कुणासोबत, वेक्टर ए सोबत. बरोबर आहे. मग हेन्स वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय येत असतं, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा. लक्षात.
हा दोघांचा रिझल्टंट वेक्टर काय आला, वेक्टर बी. आणि हा रिझल्टंट वेक्टर नेहमी परपेंडिक्युलर असतो दिलेल्या दोन वेक्टरला. रिझल्टंट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे कुणासोबत, ए वेक्टरसोबत. रिझल्टंट वेक्टर जर बी आला असेल, बी मीन्स काय तुमचा ए क्रॉस सी आहे, ह्यांचा रिझल्टंट वेक्टर, दोघांचा रिझल्टंट वेक्टर क्रॉस केल्यानंतर बी यायला लागला आहे. ठीक आहे, म्हणजेच इथं काय येईल बघा आता, वेक्टर ए डॉट वेक्टर बी मीन्स काय तुमचा ए क्रॉस सी. ठीक आहे, मीन्स इथं काय येईल, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू वेक्टर बीला मी कसं लिहिल, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर सी इंटू साइन थीटा. ठीक आहे, आता बघा थीटा किती असेल, थीटा मला कुणामध्ये पाहिजे आता, वेक्टर बी आणि वेक्टर ए ह्या दोघांमधलं थीटा किती असेल, 90 डिग्री असेल. बरोबर आहे. हा वेक्टर ए आणि तुमचा रिझल्टंट वेक्टर ए क्रॉस सी म्हणजेच तुमचा रिझल्टंट वेक्टर बी ह्या दोघांचा अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. ठीक आहे, म्हणजेच तुमचा थीटा किती आहे, 90 डिग्री. लक्षात, तुम्हाला थीटाची व्हॅल्यू काढायला सांगितली होती, तुम्हाला थीटाची व्हॅल्यू किती आली तुमची आता, 90 डिग्री. ठीक आहे, 90 इथं काय येईल, डॉट प्रोडक्ट काय असतो, कॉस थीटा. ठीक आहे, थीटा किती येईल तुमचा, 90 डिग्री. ह्या वेक्टरमधला आणि ह्या वेक्टरमधला अँगल किती असेल, 90 डिग्री. हा तुमचा ए क्रॉस सी आहे आणि हा तुमचा ए आहे, दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणजेच काय येतं बघा आता, ए इंटू बी ए इंटू वेक्टर ए क्रॉस सी, वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस सी कॉस 90 डिग्री. म्हणजेच तुमचं व्हॅल्यू किती येते, 0. कॉस 90 किती असतं, 0. लक्षात, त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर असतील ना, कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काय होती, पहिल्यांदा ए क्रॉस सी घ्यायचा, त्यांचं रिझल्टंट वेक्टर तुम्हाला परपेंडिक्युलरमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते, रिझल्टंट वेक्टरचा डॉट घ्यायचा आहे कुणासोबत, ए वेक्टरसोबत. हा तुमचा रिझल्टंट वेक्टर आला, मी त्याला काय कन्सिडर केलं, वेक्टर बी. ह्या वेक्टर बीचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे कुणासोबत, वेक्टर ए सोबत. ठीक आहे, हा तुमचा वेक्टर बी आला म्हणजेच ए क्रॉस सी आला. ठीक आहे, ह्याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा कुणासोबत, वेक्टर ए सोबत. हा वेक्टर मी कशी परपेंडिक्युलर असेल, बरोबर आहे, म्हणजेच किती अँगल असेल, 90 डिग्री. ह्या दोघांचा मी डॉट प्रोडक्ट घेतला, अँगल किती आहे, थीटा 90 डिग्री आहे. मी पुट केलं, थीटाची व्हॅल्यू 0 आली. ठीक आहे, आता लिहा शेवटचं एक्झाम्पल जे तुमच्या नीट एक्झाममध्ये आलं आहे. एक्झाम्पल नंबर 5 काय दिलं आहे बघा, इफ वेक्टर मॉड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू √5 अँड मॉड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू √5 अँड mod of vector A cross vector B is equal to 2 mod of vector A dot vector B, then find mod of vector A plus B. लक्षात, एक्झाम्पल लिहून घ्या, मी कसं सॉल्व करायचं ते सांगेल. हे एक्झाम्पल नीटमध्ये विचारलंय. ठीक आहे, आता बघा सॉल्व कसं करायचं. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे दिलंय, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू 2 मॉड ऑफ वेक्टर ए डॉट वेक्टर बी. तुम्हाला माहिती आहे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी काय लिहितो आपण, वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थीटा एन कॅप. बरोबर आहे, ए क्रॉस बी कसं लिहितो आपण, असं लिहितो. मला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे. काय दिलं त्यांनी, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस मॉड ऑफ वेक्टर बी, मॅग्निट्यूड काढायचं. हे म्हणजे काय असतं तुमचं मॅग्निट्यूड. म्हणजेच हे काय येईल मग, मॉड ऑफ वेक्टर ए मॉड ऑफ वेक्टर बी साइन थीटा. बरोबर आहे, दोन वेक्टरचं ज्यावेळेस तुम्ही क्रॉस घेतात त्यावेळेस काय येत असतं, रिझल्टंट वेक्टर येत असतो. त्या रिझल्टंट वेक्टरचं हे झालं मॅग्निट्यूड
आणि हे झालं डायरेक्शन, हे झालं त्याचं मॅग्निट्यूड आणि हे झालं त्याचं डायरेक्शन. त्यानंतर बघा आता सेकंड काय दिलं आहे, वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय असतं, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा. ह्याचा मॉड वेक्टर ए डॉट वेक्टर बीचा मॉड काय येत असतो, हाच येत असतो, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी कॉस थिटा. हे म्हणजे काय असतं, मॅग्निट्यूड असतं. ह्याच्या जागी तुम्ही मॉड घेतात म्हणजे तुम्ही मॅग्निट्यूड घेतात, हे तुमचं काय आहे मॅग्निट्यूड, म्हणून मी तसंच खाली लिहिलं. आता गिवन काय दिलं तुम्हाला, मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस मॉड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू 2 इंटू मॉड ऑफ वेक्टर ए डॉट बी काय येतं बघा. आता हे काय येईल मग, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू साइन थिटा इज इक्वल टू 2 ला 2 मॉड ऑफ वेक्टर ए डॉट मॉड ऑफ वेक्टर बी काय येतं, मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा. हे कॅन्सल झालं म्हणजे काय झालं, हे साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा इज इक्वल टू 2. ठीक आहे, साइन बाय कॉस काय असतं, टॅन थिटा इज इक्वल टू 2. ठीक आहे, टॅन थिटा तुम्हाला माहिती आहे काय असतं, कोणा समोरील बाजू डिवाइड बाय कर्ण. म्हणजे सपोज करा हा जर मी ट्रायंगल काढला, ठीक आहे, हा जर थिटा असेल आणि टॅन थिटा मीन्स काय असतं, कोणासमोरील बाजू किती आहे, 2 आहे, कोणासमोरील बाजू 2 आहे आणि कोणालगतची बाजू किती असेल 1. 2च्या खाली काही नाही आहे म्हणजे काय पकडायचं, 1 पकडायचं. म्हणजे ही साईड झाली 2, ही साईड झाली 1, म्हणजेच ह्या साईडचा कर्ण किती येतो, √5. समजलं मी काय केलं, टॅन थिटा इज इक्वल टू 2 होतं, मग टॅन थिटा मला माहिती आहे काय असतं, कोणासमोरील बाजू डिवाइड बाय कोणालगतची बाजू. कोणासमोरील बाजू किती असेल 2 आणि कोणालगतची बाजू किती असेल 1. एक बाजू 2 झाली, एक बाजू 1 झाली, म्हणजेच त्या ट्रायंगलचा कर्ण किती झाला, √5. ठीक आहे, आता मला टॅन थिटा भेटलं. आता नेक्स्ट काय दिलंय बघा, आता काय काढायचं आपल्याला, मॉड ऑफ वेक्टर ए प्लस मॉड ऑफ वेक्टर बी. तुम्हाला माहिती आहे पॅरलोग्राम लॉचा यूज करून मॉड ऑफ वेक्टर ए प्लस मॉड ऑफ वेक्टर बी आपण कसं काढतो, हे म्हणजे काय असतं, रिझल्टंटचा मॉड. ठीक आहे, हे आपण काढतो मॉड ऑफ वेक्टर ए प्लस बी इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए प्लस मॉड ऑफ वेक्टर बी चा स्क्वेअर, एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर इंटू 2 मॉड ऑफ वेक्टर ए इंटू मॉड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा. ठीक आहे, आता व्हॅल्यू पुट करून टाका, आन्सर भेटून जाईल तुमचं. मॉड ऑफ वेक्टर ए आणि मॉड ऑफ वेक्टर बी काय दिलं, मॉड ऑफ वेक्टर ए √5 प्लस बी किती दिले तुम्हाला, √3 ला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअरला स्क्वेअर इंटू 2 मॉड ऑफ वेक्टर ए किती दिलंय, √5, मॉड ऑफ वेक्टर बी काय दिलंय 3. आता कॉस थिटा, मला थिटाची व्हॅल्यू काढायची, कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची. मग ह्या ट्रायंगलवरून मी कॉस थिटा काय काढू शकतो, कॉस थिटा इज इक्वल टू कोणा लगतची बाजू डिवाइड बाय कर्ण. कोणा लगतची बाजू किती आली 1 डिवाइड बाय कर्ण किती आला √5. म्हणजेच कॉस थिटाच्या ऐवजी मी हे लिहून टाकल, बरोबर आहे. ह्या ट्रायंगलवरून मी कॉस थिटाची व्हॅल्यू काढू शकतो, कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं, कोणालगतची बाजू डिवाइड बाय कर्ण. कोणालगतची बाजू किती आहे 1, कर्ण किती आहे √5, म्हणजे इथं आलं 1 डिवाइड बाय √5. हे √5 कॅन्सल झालं, म्हणजेच काय आलं बघा, स्क्वेअर रूट ऑफ 5 चा स्क्वेअर किती येतं 5 प्लस हे किती आलं 3, त्यानंतर प्लसला प्लस इंटू 2 इंटू √3. ठीक आहे, म्हणजेच हे किती येतं तुमचं 5 आणि 3 8, 8 प्लस 2 √3. ठीक आहे, हे 8 प्लस 2 √3
3 हे झालं तुमचं मॉड ऑफ वेक्टर ए प्लस मॉड ऑफ वेक्टर बीचं आन्सर. हे फक्त लक्षात ठेवा मी कसं केलं होतं मी टॅन थिटा इज इक्वल टू 2 आलं. म्हणजेच मी एक ट्रायंगल काढला, त्याच्यामध्ये एक साईड 2 काढली. का 2 काढली? समोरची बाजू 2 का काढली? कारण टॅन थिटा इज इक्वल काय असतं? समोरची बाजू डिवाइड बाय लगतची बाजू. समोरची 2 आहे म्हणजे लगतची किती असेल? 1. का 1 असेल? 2च्या खाली काय नाही म्हणजे 1 कन्सिडर करायचं. हे 2 झालं, हे 1 झालं, म्हणजे हायपोटेनियस कर्ण किती आला? √5. ठीक आहे. त्यावर मी कॉस थिटाची व्हॅल्यू काढली. कॉस थिटा इज इक्वल काय येतं? कोणा लगतची डिवाइड बाय कर्ण. ती कॉस थिटाची व्हॅल्यू मी इथं पुट केली. ठीक आहे. हा फॉर्म्युला कसा लिहिला मी? कारण मला पॅरलोग्राम लॉ माहिती आहे. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ डायगोनल कसं काढतो आपण? मॅग्निट्यूड ऑफ डायगोनल स्क्वेअर रूटमध्ये a² + b² + 2ab cos थिटा. ठीक आहे. याच्यावर मी व्हॅल्यू पुट केल्या, आन्सर माझं हे आलं. समजलं? हे तुमचं क्रॉस प्रोडक्ट संपलं. ह्यानंतर मी तुमचं डिफरन्शिएशन घेईल, इंटिग्रेशन घेईल आणि हा चॅप्टर संपून जाईल. अभ्यास करत राहा.